श्रीमत दासबोध दशक 18वा बहुजिन्सी समास 8वा अंतर्देव निरूपण. श्रीराम समर्थ. ब्रह्म निराकार निश्चळ आत्म्यास विकार चंचळ तयास म्हणते सकळ देवायचे. देवाचा ठावच लागेना एक देव नमस्त कळेना बौद्ध देवी अनुमानेना एक देव. म्हणून विचार असावा विचारे देव शोधावा बौद्ध देवांचा गोवा पुढोच नाही. देव क्षत्री पाहिला त्यासारिका धातूचा केला पृथ्वीमध्ये दंडक चालला येणे रीती. नाना प्रतिमदेवाचे मूळ तो हा क्षत्रदेवची केवळ. नाना क्षत्रे भूमंडळ शोधून पाहावे क्षत्रदेव पाषाणाचा विचार पाहता तयाचा. तंत लागला मुळाचा अवताराकडे अवतारी देव संपले देहेत धरून वर्तून गेले. त्याहून थोर हनुमानले ब्रह्मा विष्णू महेश. त्या तिन्ही देवास ज्याची सत्ता तो अंतरात्माची पाहता करता भोगता तत्वता प्रत्यक्ष आहे. युगानुयुगे तिन्ही लोक एकची चालवी अनेक. हा निश्चयाचा विवेक वेदशास्त्री पाहावा. आत्मा वर्तवितो शरीर तोची देव उत्तर. जाणीव रूपे कळीवर विवेक वर्तवी. तो अंतर्देव चुकती धावा घेऊन तीर्था जाती. प्राणी बापुढे कष्टती देवास नेनता. मग विचारिती अंतकरणी जेथे तेथे तोंडा पाणी. उगेची वनवन हिंडोनी काही होते. ऐसा ज्याशी विचार कळला तेने सत्संग धरिला. सत्संगे देव सापडला बहुत जनासी. ऐसी हे विवेकाची कामे विवेकी जाणतील नेमे. अविवेकी भुलले भ्रमे त्या सगळे कळेना. अंतर्वेदी अंतर जाणे बाहेर मुद्रा काहीच नेणे. म्हणून विवेकी शहाणे अंतर शोधिते. विवेकी विन जो भाव तो भावची अभाव. मूर्खस्य प्रतिमा देव ऐसे वचन. पाहता समजत शेवटा गेला तोची विवेकी भला. तत्वे सांडूनी फळाला पावला निरंजनी. अरे जे आकारास येते ते अवघेची नासून जाते. मग गलबल्या वेगळे ते परब्रह्म जाणावे. चंचळ देव निश्चळ ब्रह्म परब्रह्मी नाही भ्रम. प्रत्यय ज्ञाने निभ्रम होई जेते. प्रचितीविन जे केले ते अवघेची व्यर्थ केले. प्राणी कष्टचे मेले कर्म कचाटे. कर्मा वेगळे नवावे तरी देवास कसे या बजावे. विवेकी जाणते स्वभावे मूर्ख नेने. काही अनुमानले विचारे देव आहे जगदांतरे. सगुणाकरिता निर्धारे निर्गुण पाविजे. सगुण पाहता मुळास गेला सहजची निर्गुण पावला. संगत्यागे मोकळा झाला वस्तुरूप. परमेश्वरी अनुसंधान लाविता होई जे पावन. मुख्य ज्ञानेचे विज्ञान पाविजेते. ऐसी हे विवेकाची विवरणे पहावी सूचित अंतकरणे. नित्यानित्य विवेक श्रवणे जगदोद्धार. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे अंतर्देव निरूपण नाम समास 8वा.